शिवशक्ती ऊर्जा जी आहे ती बॅलन्स झालेली आहे, युनियनमध्ये आलेली आहे. तर इथे दिसून काही डिवाइन युनियन झालेलं आहे. लोकांनी हे केलेलं आहे की बा तुम्हाला खरं सत्य माहिती आहे, परंतु तुम्ही बोलले नाही, तुम्ही त्या पूर्ण लोकांच्या गरड्यामध्ये बोलले नाही. असं फक्त तुम्हाला एखाद्या अशा परिस्थितीमध्ये टाकण्यात आलं की तुम्हाला एकट्यालाच त्या गोष्टी फेस कराव्या लागल्या, तुम्हाला एकट्यालाच त्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. आज आहे अमावस्या आणि आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत मा काली तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे. कारण की सूर्यग्रहणही आहे. बेसिकली ते आपल्या भारतामध्ये नाही दिसणार, परंतु दुसऱ्या ठिकाणी ते दिसत आहे. परंतु तरी सुद्धा त्याचे काही प्रभाव आपल्यावरती पडणार आहे. सूतक काळ नाहीये, परंतु तरी सुद्धा काही प्रभाव आपल्यावरती पडणार आहे. तर ते काय असणार आहे, एनर्जी काय आहे, त्याचबरोबर मा काली तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू, या रिडिंग थ्रू काही ना काहीतरी संदेश देऊ इच्छित आहे की तुमच्या जीवनामध्ये ह्या रिडिंगच्या नंतर काही गोष्टी बदलणार आहेत. आणि येथे दिसून येत आहे की बिग चेंजेस होत आहेत, मोठे बदल, सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. ते बदल काय आहे, तसेच काही गोष्टी तुम्हाला सोडाव्याही लागणार आहेत. त्या गोष्टी काय आहेत तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड protect me in this reading. My ancestors, please guide me and protect me in this reading. Thank you so much divine. तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माँ काली काय संदेश देत आहे. लेट्स सी. Divine, please guide me. कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे, डिवाइन प्लीज गाईड मी. ओके ओके ठीक. तर येथे आपण कार्ड्स घेऊया. तर येथे दिसून येत आहे की टॉवर मुवमेंट येऊन गेलेला आहे तुमच्या जीवनामध्ये. दुःखद प्रसंग येऊन गेलेला आहे. असू शकतं घरामध्ये काही अशी घटना, दुर्घटना घडून गेलेली आहे किंवा करिअरमध्ये काही अशी घटना घडून गेलेली आहे ज्यामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास झालेला आहे, दुःख झालेलं आहे. एक तुम्ही खूप सिच्युएशनला फील केलेला आहे, त्या अक्षरशः क्राईंग एनर्जी होती. अशा सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडलेले आहात. खूप जास्त तो काळ जो होता, कठीण काळ होता, जो तुम्ही तो काढलेला आहे. मे बी ते घरातील एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने असो, एखादा अपघाती मृत्यू असो, घरामध्ये मोठ्या कोणीतरी असो जे गेलेलं आहे, किंवा काहीतरी फायनान्शियल लॉस झालेला आहे, आर्थिक खूप जास्त तुम्हाला नुकसान झालेलं आहे. अशी एक परिस्थिती, असा एक जीवनाचा संघर्षमय काळ तुम्ही पाहिलेला आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही त्याशी डील करत आहात. जीवन एक संघर्षच आहे का काय, या संदर्भातही तुमच्या एनर्जी सतत असतात. सतत तुम्ही डिवाइनला विचारत असतात की माझ्या जीवनामध्ये चांगलं कधी होणार, माझ्या जीवनामध्ये सगळं व्यवस्थित कधी होणार. सगळं सतत सतत एक धक्का सहन केला की दुसरं संकट पुढे उभं राहतं. कधी चांगलं वाटलं की परत दुसऱ्या दिवशी खूप लगेच सगळी परिस्थिती जी आहे ती थोडीशी म्हणण्यापेक्षा बिघडतच जाते. म्हणजे एक असं स्टॅबिलिटी नाहीये लाईफमध्ये. आपण पाहतो की काही लोकांच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी असते, स्थिरता असते, एक उलथापालथ सतत नसते. परंतु असू शकतं तुमच्या जीवनामध्ये असा एखादा टॉवर मुवमेंट घडून गेलेला आहे मागील काही काळामध्ये, ज्यामुळे तुम्हाला त्या धक्क्यातून सावरणं एवढं सोपं नव्हतं. परंतु हा रिडिंग थ्रू तुम्हाला मा काली हे गाईड करत आहे की जो कठीण काळ होता, जो दुःखाचा काळ होता, जो तुमचा वाईट टाइम म्हणतो आपण, टायमिंग खराब असते, माणूस वाईट नसतो, परिस्थिती खराब असते, टायमिंग खराब असतो. तर येथे दिसून येत आहे जो कठीण काळ होता तो आता येथे दूर निघून गेलेला आहे, म्हणजे जवळपास संपलेला आहे. या रिडिंग थ्रू तुम्हाला डिवाइन हेच गाईड करत आहे. मा काली तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की ही जी काही अमावस्या आहे तुमच्या जीवनामधून, जी काही वाईट गोष्टी होत्या, ज्या काही कार्मिक गोष्टी होत्या, त्यांचा दी एंड करण्यासाठी आलेली आहे.
प्रत्येक अमावस्या, प्रत्येक पौर्णिमेमध्ये नवनवीन पोर्टल्स ओपन होत असतात, आपल्याला माहिती आहे. सो येथे दिसून येत आहे अमावस्या सुद्धा तुमच्यासाठी एक पोर्टल आहे. आणि यामध्ये तुमच्या कार्मिक ज्या गोष्टी होत्या, जो कर्मा होता, जो जितके काही सहन करायचं होतं तुम्हाला, ते तुम्ही सहन केलेलं आहे. आणि तुम्हाला त्याची चांगली फळं इथून पुढच्या काळामध्ये मिळताना दिसून येतील. जो काही डिझास्टर झालेला आहे, जे काही तुमच्या जीवनामध्ये एक संकट तुम्ही सहन केलेला आहे, तर त्यातून आता ती जी काही जो काही कालावधी होता तो संपलेला येथे आपल्याला दिसून येत आहे. कठीण काळ संपलेला आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, तुमच्या जीवनातला कठीण काळ जो आहे तो येथे संपलेला आपल्याला दिसून येत आहे. टॉवर मुवमेंट मधून तुम्ही आता बाहेर पडत आहात. एक चांगलं म्हणू आपण, एक जसं तुम्हाला पाहिजे आहे लाईफ, जसं तुम्हाला पाहिजे आहे लाईफ, तसं लाईफ तुमच्याकडे येत आहे. बोलू आपण त्याच्यावरती पुढेही. तर येथे दिसून येत आहे द मूनचं कार्ड आहे. द मूनचं कार्ड अमावस्या आहे. सो हे कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे, असू शकतं काही बाबतीमध्ये तुमच्या भावना ज्या आहेत दुःखी आहेत, काही गोष्टींच्या बाबतीमध्ये जी काही लोकांनी तुमच्यावरती आरोप लावलेले आहेत, असू शकतं बदनामी करण्यात आलेली आहे, असू शकतं तुम्हाला तुमच्या स्थानापासून कमी करण्यात आलेलं आहे. तुम्ही एका मोठ्या स्थानावरती होता, तिथून तुम्हाला काढून दुसरीकडे कुठेतरी ऍडजस्ट करावं लागत आहे. अशी काही सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये असू शकते सध्याच्या घडीला, किंवा मागील काही काळामध्ये होती. तर त्यावेळेस जो काही एनर्जी आहे मे बी ती तुम्ही सध्या फील करत आहात, सध्या तुम्हाला ती जाणवत आहे. परंतु येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे, माँ काली तुम्हाला हेच गाईड करत आहे, तुमच्या जीवनातला कठीण काळ जो होता तो आता संपलेला आहे. जवळपास तुम्ही सर्व कार्मिक सायकल जी होती ती कंप्लीट केलेली आहे. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहिलात, ज्या परिस्थितीमधून तुम्ही संघर्ष करून आता पुढे आलेला आहात, तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनातली कार्मिक सायकल, तुमच्या जीवनातला जो कर्मा होता तो येथे बॅलन्स झालेला आपल्याला दिसून येत आहे. जजमेंटचं कार्ड आपल्याला हेच इंडिकेट करत आहे की तुम्हाला इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. आता सध्या तुम्ही जो काही विचार करत आहात त्यावरती तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. 10 मिनिटापूर्वी, 15 मिनिटापूर्वी, 20 मिनिटापूर्वी, किंवा आजच्या एनर्जीज अशा आहे की डाउनलोडिंग होत असतं, आपल्याला विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात, त्या अकॉर्डिंग आपल्याला पुढच्या गोष्टीसाठी ऍक्शन घ्यायची आहे. तर येथे दिसून येत आहे तुम्ही काहीतरी ऍक्शन घेताना दिसून येत आहात. भविष्याच्या दृष्टीने म्हणा, तुमच्या करिअरच्या संदर्भामध्ये, तुमच्या लव्ह लाईफच्या संदर्भामध्ये, तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये तुम्ही काही ना काहीतरी ऍक्शन घेताना येथे दिसून येत आहे. पूर्वीच्या जशा तुम्ही रूढी परंपरेनुसार ऍक्शन घेत आहात, किंवा इथून मागे ज्या काही प्रकारच्या तुम्ही कृती केलेल्या आहेत, तर तुम्हाला माँ काली या रिडिंग थ्रू हेच गाईड करत आहे, तुम्हाला डायरेक्शन थोडी चेंज करायची आहे. तुम्ही जर काही ऍक्शन घेतली आहे मागील, परंतु त्याचा तुम्हाला योग्य तो परिणाम नाही मिळाला, तर येथे तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू हेच गाईड करण्यात येत आहे की तुम्हाला करायचं तर तेच आहे, परंतु ऍक्शन थोड्या दिशा ज्या आहेत त्या चेंज करायच्या आहेत. जे काही गोष्टीसाठी तुम्ही सध्या विचार करत आहात, सध्या असं येथे दिसून येत आहे की तुमचं माइंड तुम्हाला सांगत आहे, तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये काहीतरी चेंज झाला पाहिजे, त्यासाठी तुम्ही ऍक्शन घेण्याची तयारी करत आहात. मे बी ते तुमच्या लव्ह लाईफच्या संदर्भात असू शकतं. येथे दिसून येत आहे 2 ऑफ कप्सचं कार्ड आहे. तुमच्या पार्टनरच्या संदर्भातल्या एनर्जीज ते पीक होत आहेत. असू शकतं तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये तुम्ही सध्या विचार करत आहात की म्युच्युअल फिलिंग्स आहेत, प्रेम आहे दोघांचं एकमेकांवरती, सगळ्या गोष्टी आहेत. मग ऍक्शन घेण्यासाठी काय अडचण येत आहे या संदर्भामध्ये तुम्ही विचार करत आहात. असू शकतं तुमचे पार्टनरही हाच विचार करत आहे की काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे, काहीतरी कृती करणं गरजेचं आहे, नाहीतर मग परत त्या दुःख यातनेमध्ये पुन्हा पुन्हा अडकण्यापेक्षा सध्या तुमची फिलिंग ही आहे की काही ना काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे, असं सध्या तुम्ही विचार करताना येथे दिसून येत आहात. आणि भविष्यामध्ये तुम्ही जर काही ऍक्शन घेतली या संदर्भामध्ये, तर तो तुम्हाला त्यामध्ये जजमेंटही मिळताना आपल्याला दिसून येत आहे. लव्ह लाईफमध्ये जजमेंटही तुम्हाला मिळताना दिसून येत आहे. माँ काली या रिडिंग थ्रू हेच तुम्हाला गाईड करत आहे की भविष्यामध्ये तुम्ही जो काही ऍक्शन घेणार आहात त्याचे योग्य ते फळं तुम्हाला मिळताना दिसून येत आहे. कारण की आता सध्या जी काही तुम्ही ऍक्शन घेणार आहात तर ती तुमच्यासाठी योग्य असणार आहे, तुमच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य असणार आहे, असं येथे दिसून येत आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही कसली तरी वेटिंग पिरियड मध्ये होता, असू शकतं एखादा इंटरव्ह्यू साठी तुम्ही वाट पाहत आहात, असं एखादं तुमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट घडावी असं तुम्हाला वाटत आहे, त्यासाठी तुम्ही वाट पाहत आहात. एक
नवीन काहीतरी सुरुवात करण्याची तुम्ही वाट पाहत आहात, बिझनेसच्या संदर्भात असू शकतं, नवीन कार्य करण्याच्या संदर्भात असू शकतं, किंवा एखादी प्रॉपर्टी आहे ती विकण्याच्या संदर्भात असू शकतं. कशाचे तरी आहे जी तुम्ही खूप जास्त वाट पाहत आहात, येथे दिसून येत आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे. तर ते वाट पाहणं आता कुठेतरी आपल्याला थांबलेलं दिसून येणार आहे येत्या काळामध्ये. म्हणजे ही रिडिंग तुम्हाला हेच सांगण्यासाठी येथे आलेली आहे, आश्योर करण्यासाठी तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे. माँ काली जी तुमची आई आहे ती तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुमची जी काही प्रतीक्षा होती, प्रतीक्षा म्हणू आपण, वेटिंग पिरियड होता, तो येथे आता संपताना दिसून येत आहे. तुमच्या जीवनामध्ये एक चांगले बदल, सकारात्मक बदल, एक ब्रेक थ्रू तुमच्या जीवनामध्ये मोठा ब्रेक थ्रू येताना दिसून येत आहे. कारण की तुम्ही खूप जास्त काळ सहन केलेला आहे, खूप जास्त काळ तुम्ही संघर्षाचे पाहिलेले आहे, खूप जास्त काळ तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुःख यातना सहन केलेले आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलेलं आहे, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्या त्या पुढे आता तुमच्यातील एक असीमित क्षमता आपण म्हणू ती उजागर होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण की युअर हाय प्रिस्टेस, तुमच्यामध्ये हाय प्रिस्टेसची एनर्जी आहे, तुमच्यामध्ये तेवढं ज्ञान आहे, तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. तर येथेही आपल्याला ह्या फिमेल एनर्जीच्या डोक्यावरती आपल्याला चंद्रमा दिसून येत आहे. तर चंद्रमा जो आहे तो आपल्या मनाचा कारक आहे, मनाचा कारक आहे. सो आपल्या भावनांना तो बॅलन्स करतो. तर येथे दिसून येत आहे, असू शकतं तुमच्या भावना सतत कधी निगेटिव्ह कधी पॉझिटिव्ह होतात. तर येथे तुम्हाला माँ काली गाईड करत आहे की पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी जीवनामध्ये सुरूच राहणार आहे, परंतु आपल्याला काही ऍक्शन घेणं गरजेचं आहे, काही गोष्टींसाठी आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. तर भविष्यामध्ये तुम्ही आता सध्या जो विचार करत आहात तो तुमच्यासाठी योग्य आहे. जर तुम्ही काही ऍक्शन घेण्याच्या विचारामध्ये आहात तर ती तुम्हाला घेतली पाहिजे. एक बॅलन्स तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. जी काही तुमच्यामधील सतत गोंधळ उडालेला असतो, कन्फ्युजन असतं, तर येथे दिसून येत आहे त्यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये आपल्याला ह्या रिडिंग नंतर तुमच्या जीवनामध्ये क्लॅरिटी मिळताना दिसून येत आहे. माँ काली तुम्हाला या रिडिंग थ्रू हेच गाईड करत आहे. क्वीन ऑफ पेंटिकलचं कार्डही हे इंडिकेट करत आहे की आर्थिक बाबतीमध्ये सध्या जी काही विवंचना होती, टॉवर मुवमेंट कदाचित तुमचा आर्थिक बाबतीमध्येही आला असेल. टॉवर मुवमेंट कदाचित तुमच्यासाठी एक फायनान्शियल लॉस दाखवत आहे. असू शकतं काही गोष्टींसाठी तुम्हाला सध्या धनाची गरज आहे, पैशांची गरज आहे, एखादं मंगल कार्य करायचं आहे घरामध्ये, त्यासाठी पैशांची गरज आहे, किंवा शिक्षणासाठी म्हणा, आरोग्यासाठी, कशासाठी तरी तुम्हाला पैशांची गरज आहे. तर येथे दिसून येत आहे की तुमचा लॉस जो आहे झालेला आहे तो भरपाई केला जात आहे. मला तर एक गोष्ट अशी वाटते की आपण जे काही कमवतो, आपण आयुष्यभर पैसे साचवतो किंवा काही प्रॉपर्टी घेतो, काहीतरी खरेदी करून ठेवतो आणि शेवटी तिचा आपल्याला उपभोगही घेता येत नाही. पूर्ण आयुष्य आपण आपल्या पुढील पिढीसाठी करत असतो. परंतु येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, जो काही सध्याचा काळ आहे, जो काही तुमच्या जीवनामध्ये सध्याची परिस्थिती आहे, जी काही तुमच्या जीवनामध्ये सध्याचं तुमचा जो क्षण आहे तो जगा, तो क्षण जगा, तुमच्यासाठी भरपूर जगा. कारण की आपण जे काही करतो तो दुसऱ्यांसाठी एवढाही नसतो. शेवटी समाधान महत्वाचं आहे. एखाद्याला एखाद्या झोपडीतही समाधान मिळू शकतं किंवा एखाद्याला एखाद्या मोठ्या बंगल्यात समाधान मिळू शकतं. तर येथे मला एक सकाळी असं डाउनलोडिंग झालं की काही काही लोकांना म्हणजे असं आपण जे जीवन जगत असतो ते जीवन काही काही लोकांसाठी त्यांचे स्वप्न असतं. म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याजवळ एक फ्लॅट आहे, आपण त्यामध्ये राहतोय, पण आपण त्यामध्ये खुश नाही आहोत, आपल्याला असं वाटतं आपल्याकडे एक मोठा बंगला पाहिजे होता, मग आपण त्यामध्ये खुश राहिलो असतो, आनंदी राहिलो असतो. परंतु काही लोक असेही असतात की त्यांना ते पण सुद्धा नशिबात येत नाही, ते पण सुद्धा त्यांना मिळत नाही. तर ते लोक आपल्याकडे पाहून त्यांना असं वाटतं तुमचं लाईफ खूप चांगलं आहे, परंतु आपल्याला माहिती आहे आपलं लाईफ किती चांगलं आहे किंवा नाही. आपण मनातल्या मनात खंत बाळगत असतो की आपलं लाईफ तेवढं चांगलं नाहीये, आपल्या जीवनामध्ये हे नाहीये, आपल्या जीवनामध्ये ते नाहीये. आणि परंतु आपल्याला पाहणारे जे दुसरे असतात त्यांना असं वाटतं की यांचं लाईफ खूप चांगलं आहे. परंतु हे बघा, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी येथे आहे की शेवटी समाधान महत्वाचं आहे. कोणाला ते झोपडीत मिळू शकतं, कोणाला ते फ्लॅटमध्ये मिळू शकतं, कोणाला मोठ्या बंगल्यात मिळू शकतं. शेवटी मानण्यावरती आहे. आणि जे आहे त्यामध्ये समाधान मानलं तर कदाचित जीवनाचा स्वर्ग व्हायला टाइम लागणार नाही. तर येथे ह्या रिडिंग थ्रू तुम्हाला डिवाइन हेच गाईड करत आहे, जे तुमच्या जीवनामध्ये आहे सध्या त्या संदर्भामध्ये थोडंसं एक मेडिटेट करा, थोडं विचार करा की आपल्या जीवनामध्ये काय कमी आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला काय करायचं आहे, काय गोष्टी आपल्याला सोडायच्या आहे. तर या रिडिंग थ्रू तुम्हाला डिवाइन हेच गाईड करत आहे. जर तुम्ही खूप विचार करत असाल आणि तो विचार जर चुकीच्या मार्गाने असेल किंवा
तो तुमच्या हेल्थवरती परिणाम करणारा असेल तर ते निगेटिव्ह विचार किंवा तशी ओव्हर थिंकिंगची जी काही एनर्जी आहे त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आणि अशा लोकांपासून, अशा कार्मिक लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला निगेटिव्ह करतात, जे तुम्हाला तुमच्या व्हॅल्यू जे आहे त्यापासून तुम्हाला कमी लेखतात. ते सतत तुम्हाला एक असं समजतात की ही व्यक्ती तर टाकाऊ आहे, ही व्यक्ती तर निरुपयोगी आहे, ही व्यक्ती तर काही कामाची नाहीये, किंवा तुम्ही खूप चांगलं करत आहात तरी सुद्धा तुम्हाला कुठून तरी काहीतरी बोलून किंवा तुमचं मन खच्चीकरण करून तुम्हाला तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो काढून घ्यायचा आणि मग स्वतः मस्तपैकी राहायचं, अशी काही लोकांची प्रवृत्ती असते. तर अशा लोकांपासून दूर राहा. भलेही ते तुमचे किती जवळचे असो तरी सुद्धा अशा लोकांपासून दूर राहा, कारण की ते तुमचे हितचिंतक तर नाहीच आहेत, परंतु तुमचीच एनर्जी ते घेऊन ते स्वतः आनंदात राहत असतात. दे आर एनर्जी वॅम्पायर म्हणू आपण, सकर म्हणू किंवा काहीही म्हणू, परंतु ते तुमची एनर्जी घेऊन तुम्हालाच कमी लेखत असतात. तर अशा लोकांपासून दूर राहा, असंच या रीडिंग मधून इथे सांगितलेलं आहे. तर मला एक पंखही मिळाला होता, तर आणि ह्या पंखाकडे पाहिल्याच्या नंतर मला दिसून आलं की येथे आपल्याला असू शकतं काहींची मस्कुलाईन एनर्जी खूप जास्त वाढलेली आहे. म्हणजे मेल फिमेल एनर्जी दोन्ही असतात आपल्यामध्ये. असू शकतं काहींची मस्कुलाईन एनर्जी खूप जास्त वाढलेली आहे. मस्कुलाईन एनर्जी म्हणजे काहींच्या संदर्भामध्ये निगेटिव्ह थॉट्स वाढले असतील आणि ऍक्शन घेण्याची त्यांची इच्छा असेल, तर येथे दिसून येत आहे मस्कुलाईन एनर्जी वाढलेली आहे. आणि मे बी ती तुमच्या ग्रोथच्या दिशेने असणार आहे. तुम्ही भविष्यामध्ये ऍक्शन घेताना दिसून येत आहात. येथेही आपल्याला दिसून येते मस्कुलाईन एनर्जी वाढलेली आहे. तर ऍक्शनसाठी, तुमच्या भविष्यासाठी मस्कुलाईन एनर्जी गरजेची आहे. तर ती आपल्याला इथे इन्क्रीज होताना दिसून येत आहे. आपल्याला 2 कार्ड मिळाले, द लवर्स अँड 2 ऑफ कप्स. हे 2 कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहेत की तुमच्या लव्ह लाईफ मध्ये तुम्ही आतापर्यंत जी काही वाट पाहिलेली आहे, जे काही तुम्ही एफर्ट्स टाकलेले आहे, जे काही तुम्ही येथे दिसून येत आहे, हे जे काही पोर्टल ओपन झालेले आहे अमावस्येचं, तर यामध्ये तुम्हाला डिव्हाइन जजमेंट देताना दिसून येत आहे. माँ काली तुम्हाला ह्या रीडिंग थ्रू हेच गाईड करत आहे की डिव्हाइन तुम्हाला जजमेंट देत आहे. कशाच्या संदर्भामध्ये? तर तुमच्या लव्ह लाईफ मध्ये. असू शकतं मॅरेजच्या रिलेटेड काही ऍक्शन घेण्याचा तुमच्या डोक्यामध्ये विचार आहे, दूर निघून जाण्याचा काही विचार आहे, तर नक्कीच येथे ती जी काही तुम्ही ऍक्शन घेत आहात ती सुद्धा तुमच्या भविष्यासाठी योग्य आहे असंही येथे इंडिकेट होत आहे. परंतु त्याचबरोबर तुमच्या करिअरच्या संदर्भात आणि फायनान्शियल कंडिशनच्या संदर्भात येथे दिसून येत आहे आर्थिक बाबी ज्या आहेत त्या त्यामध्ये आपल्याला समृद्धता येताना दिसून येत आहे. असू शकतं गेल्या 1 वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त अडचणी आहेत, 1 वर्षापासून खूप लॉस झालेला आहे, फायनान्शियल लॉस झालेला आहे. तर येथे आपल्याला या रीडिंग थ्रू हे गाईड करण्यात येत आहे की तुमची आर्थिक स्थिती आपल्याला सुधारताना दिसून येत आहे. सो भविष्यामध्ये म्हणजे इथून पुढच्या 1 वर्षामध्ये तुमची स्टेटस जे असणार आहे, फायनान्शियल स्टेटस म्हणू आपण, जो काही टॉवर मुवमेंट आला तुमच्या जीवनामध्ये, तर येथे दिसून येत आहे आर्थिक बाजू तुमची मजबूत होत आहे. बॉटमची एनर्जी आपल्याला द इम्प्रेसचं कार्ड इंडिकेट करत आहे की तुमच्यातील जी काही संघर्षाचं तुमचं जीवन होतं, हे काट्यांनी भरलेलं कार्ड आहे, तर हे आपल्याला येथे इंडिकेट करतंय की तुम्ही आजपर्यंत कुठल्याही सुखाचं जीवन तुम्हाला मिळालेलं नाही. तुमचं जीवन जे आहे ते एक आपण म्हणू काटोभरा रस्ता आहे, म्हणजे काट्यांनी भरलेला मार्ग होता तुमचा. परंतु येथे दिसून येत आहे की एक तुम्ही चांगल्या पदावर जात आहात. जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इच्छिलेलं आहे, जे काही तुमची मनोवांछित इच्छा होती की मला जॉबच्या संदर्भात असो, एखाद्या नात्याच्या संदर्भात असो, तुम्ही जे काही डिव्हाइनला प्रार्थना करत आहात किंवा केलेली आहे, तर येथे डिव्हाइनने तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर या रीडिंग थ्रू पाठवलेलं आहे. जे काही तुम्ही मागत आहात परमेश्वराला ते तुम्हाला डिव्हाइन प्रदान करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही डिव्हाइन तुम्हाला गाईड करत आहे त्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे.
तर भविष्याच्या दृष्टीने इथे आपल्याला दिसून येत आहे काही कम्युनिकेशन तुमच्याकडे येत आहे. लवकरच काही गोष्टींचं क्लॅरिटी तुम्हाला मिळत आहे. जर तुम्ही इतके दिवस विचार करत आहात आणि क्लॅरिटी तुम्हाला मिळत नव्हती, तर तुम्हाला काही बाबतींमध्ये इथे क्लॅरिटी मिळेल. नात्या संदर्भामध्ये, करिअरच्या संदर्भामध्ये, जॉबच्या संदर्भामध्ये किंवा बिझनेसच्या संदर्भामध्ये काहीतरी क्लॅरिटी तुमच्याकडे येत आहे. सो भविष्याच्या दृष्टीने तुम्ही विचार करताना दिसून येत आहात. 6 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड इंडिकेट करत आहे सक्सेस कशाच्या तरी संदर्भामध्ये तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर नक्कीच ही अमावस्या जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू घेऊन आलेली आहे. चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये घेऊन आलेली आहे. तर नक्कीच हे जे कार्ड आहे ते तुमच्या जीवनामध्ये ऑप्शन्सच्या संदर्भामध्ये सक्सेस घेऊन येत आहे. तुमच्याकडे भविष्यामध्ये मॅरेजच्या रिलेटेड काही ऑप्शन्स येत आहे. करिअरच्या संदर्भामध्ये काही ऑप्शन्स येत आहे. ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. जॉबच्या संदर्भामध्ये काही ऑप्शन्स येत आहे. निगेटिव्हिटी दूर होत आहे. सो लव्ह लाईफ मध्ये आपल्याला सक्सेसफुल एनर्जी येथे दिसून येत आहे. तुमचे पर्सन तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. तर पाहूया माँ काली तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे. ओके, तर येथे दिसून येत आहे कुंडलिनी शक्ती. तर जी काही तुम्ही साधना केलेली आहे, शिवजींची जी काही साधना केलेली आहे, महाशिवरात्रीला जी काही तुम्ही साधना केलेली आहे, शिवशक्ती ऊर्जा जी आहे ती बॅलन्स झालेली आहे, युनियन मध्ये आलेली आहे. तर इथे दिसून येत आहे डिवाइन युनियन झालेलं आहे. तर ही जी काही एनर्जी आहे तुमच्या जीवनामध्ये इथून पुढच्या काळामध्ये तुमच्यामध्ये एक स्ट्रॉंगली जी काही तुमच्यातली शक्ती आहे ती बाहेर येताना आपल्याला दिसून येत आहे. असू शकतं इथून 4-5 महिन्यापासून एका निगेटिव्ह सर्कलमध्ये तुम्ही अडकलेले होता, एका नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाखाली तुम्ही खूप जास्त अडकलेले होतात, परंतु तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नव्हतं. तुम्हाला मार्ग दिसत नव्हता की नेमकं आता काय करायला पाहिजे. अक्षरशः काहींचे फार जीवावर बेतलं होतं, इथपर्यंत सुद्धा गोष्टी गेलेल्या होत्या. पण आता येथे दिसून येत आहे की तुमच्यातली जी काही शक्ती आहे, जी काही ऊर्जा आहे ती येथे राईज झालेली आहे. कारण की अशा एका मोठ्या संकटातून तुम्हाला डिवाइनने बाहेर काढलेला आहे, माँ कालीने तुम्हाला बाहेर काढलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याविषयी ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे, त्यांच्याविषयी आभार व्यक्त करायचे आहे. जय माँ काली म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे. जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे. जय माँ कुंडलिनी म्हणून सुद्धा तुम्ही इथे कमेंट करायचे आहे. तर नक्कीच तुमच्यातली ऊर्जा जी आहे, कुंडलिनी ऊर्जा जी आहे ती राईज झालेली आहे. तर त्याचा प्रभाव हळूहळू तुमच्या शत्रूंना दिसून येईल. आता हळूहळू त्यांनी तुम्हाला खूप दुःख दिलेले आहे, यातना दिलेल्या आहे. तुमची जी काही किंमत आहे तिला कुठेतरी खूप कमी लेखलेलं आहे. स्वतःचा अहंकार जपण्यासाठी, स्वतःचा इगो जपण्यासाठी त्या लोकांनी तुम्हाला खूप जास्त कमी लेखलेलं आहे. मे बी ते तुमच्या घरातीलच लोक आहेत, तुमचे पर्सन आहे, तुमचे पार्टनर आहेत, किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी लोक आहेत ती लोक आहेत. तर त्यांनी तुमची व्हॅल्यू केली नाही. तर येथे दिसून येत आहे तुमच्यातील जी काही शक्ती आता उजागर होत आहे ती तुमच्यासाठी भविष्याच्या दृष्टीने चांगली असणार आहे. तुम्ही स्वतःला जे निवडलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्ही एखाद्या ठिकाणावरून जर गेलेले आहात तर तिथून जाण्यामागचं कारण फक्त तुम्हाला माहिती आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचं सोल पर्पज आहे त्यासाठी त्या गोष्टी निडेड नव्हत्या, त्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला उपयोगाच्या नव्हत्या. त्यामुळे येथे दिसून येत आहे कुंडलिनी शक्ती तुमची जागृत झालेली आहे. हळूहळू ती राईज होत आहे. काहींची मे बी खूप जास्त राईज झालेली आहे, हार्ट चक्रापर्यंत गेलेली आहे, काहींची विशुद्धी चक्रापर्यंत, काहींची आज्ञा चक्रापर्यंत येथे गेलेली दिसून येत आहे. तर ही जी काही तुम्ही साधना केलेली आहे महाशिवरात्रीमध्ये रात्रभर जागून, तर त्याचं योग्य ते फळ तुम्हाला डिवाइनने दिलेलं आहे. तुमच्यातली शक्ती तुमच्यातलं एक प्रखर तेज तुमच्यातलं इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तुम्ही निर्णय घेताना दिसून येत आहात. तुमच्याकडे ऑप्शन्स येतील खूप जास्त, परंतु योग्य तो निर्णय तुम्ही घेणार आहात. भविष्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी चांगला असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. माँ कुंडलिनी, आदिशक्ती माँ आणि आदियोगी शिव तुम्हाला तुमच्या जी काही तुम्ही सेवा केलेली आहे त्यांनी प्रसन्न झालेले आहेत. त्यांनी तुम्हाला वरदान दिलेलं आहे. जे काही तुम्ही मागितलेलं आहे त्यांनी तुम्हाला त्याचं वरदान दिलेलं आहे. माँ कालीने तुम्हाला वरदान दिलेलं आहे. महाकालने तुम्हाला वरदान दिलेलं आहे. त्यामुळे जय महाकाल, जय महाकाली म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे. तर इट्स अ व्हेरी ब्लेसिंग, खूप चांगली ब्लेसिंग तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही केलेली जी काही सेवा आहे, तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचं तुम्हाला योग्य ते उत्तर मिळताना दिसून येत आहे. तर नक्कीच ज्यांनी काली यंत्राची स्थापना केलेली आहे आपल्या घरामध्ये,
तर त्याचा प्रभाव तुम्हाला पुढील काळामध्ये दिसून येईल. तर ज्यांनी केली नाही ते सुद्धा करू शकतात काली यंत्राची स्थापना. तर मा कालीची सेवा करा. तुमच्या जीवनामधून जे काही दुःख आहेत ते दूर निघून जातील. एका चांगल्या सुरक्षा कवचमध्ये मा कालीने तुम्हाला घेतलेला आहे. तुमच्या आजूबाजूला सुरक्षा कवच आखलेला आहे मा कालीने. त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव तुमच्यावरती होणार नाही. जे काही तुम्ही असू शकतं, काही लोकांनी रुद्राक्ष परिधान केलेला आहे. एक पीसफुल एनर्जी मध्ये तुम्ही येत आहात, शांततामय ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. कुंडलिनी शक्ती अँड हे जे काही दाखवतंय, ही जी काही मुद्रा आहे ती तुम्हाला हेच दाखवत आहे की योग साधनेमध्ये तुम्ही पुढे जात आहात. इथून पुढच्या काळामध्ये तुमच्याकडून एक अशी मोठ्या प्रकारची योग साधना घडताना येथे दिसून येत आहात. एकीकरण झालेलं आहे. शिवशक्ती ऊर्जेचं जे काही एकीकरण झालेलं आहे ती ऊर्जा तुम्हाला भविष्यामध्ये एका वेगळ्याच पदावरती घेऊन जाताना आपल्याला दिसून येत आहे. वेगळ्या पदावरती मीन्स उच्च पदावर. असं काहीतरी भव्य दिव्य तुमच्याकडून घडताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे देवी मा काली. देवी मा कालीने तुम्हाला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे मा काली तुम्हाला इथे प्रोटेक्ट करत आहे. तुम्हाला एखाद्या लहान मुलासारखं ती प्रोटेक्ट करत आहे. तर येथे जी काही तुम्ही शिवजींची साधना करता, शिव आणि शक्ती एकच आहे. तर येथे दिसून येत आहे की एखाद्या आईसारखं त्यांनी तुम्हाला सांभाळलेलं आहे. मा कालीने तुम्हाला सांभाळलेलं आहे. त्याचबरोबर छिन्नमस्ता मा आपल्याला हेच गाईड करत आहे की ज्या काही लोकांनी नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक, ब्लॅक स्पेल किंवा नजर दोष लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमचं आयुष्य छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यांनाही योग्य तो दंड या रिडिंगच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये ते अनुभवतील. ज्यांनी तुम्ही बोलला नाही, तुम्हाला माहिती होतं ह्याच लोकांनी हे केलेलं आहे किंवा तुम्हाला खरं सत्य माहिती आहे, परंतु तुम्ही बोलले नाही, तुम्ही त्या पूर्ण लोकांच्या गरड्यामध्ये बोलले नाहीत. असू शकतं तुम्हाला एखाद्या अशा परिस्थितीमध्ये टाकण्यात आलं की तुम्हाला एकट्यालाच त्या गोष्टी फेस कराव्या लागल्या, तुम्हाला एकट्यालाच त्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण तुम्ही त्यावेळेस त्या गोष्टी बोलल्या नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की मूर्खांच्या सभेमध्ये तुम्ही बोलणं चुकीचं होतं. तुम्हाला कोणी ते व्हॅल्यू नसतं केलं, हे तुम्हाला माहिती होतं. ज्यावेळेस तुमच्या विरोधातच सगळे आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही योग्य जरी बोलले असता तरी ती चूकच ठरली असती. त्यामुळे तुम्ही बोलले नाही, तुम्ही त्यावेळेस गप्प राहिल्यात, तुम्ही सगळ्या गोष्टी सहन केल्यात. तुमचं आयुष्य ज्यांनी छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला, लवकरच त्यांना त्याचा प्रत्यय येईल की त्यांनी ते काय केलेलं आहे. जसं की द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्यावेळेस सगळे बसलेले होते, मोठे मोठे मातब्बर बसलेले होते, परंतु कोणीही त्या द्रौपदीला वाचवण्याचं कार्य केलेलं नाहीये. कोणीही, अक्षरशः तिचे 5 पती सुद्धा तिला वाचवू शकले नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ती द्रौपदी सगळ्यांसमोर हात जोडत होती की मला मदत करा, मला मदत करा, परंतु त्यावेळेस तिची कुणीही मदत केली नाही. शेवटी भगवान जे आहेत, श्रीकृष्ण जे आहेत, ते धावून आले. तर येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनाला सुद्धा, तुम्हाला सुद्धा येथे तुमचं जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला, छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला, तर त्या लोकांना सुद्धा मा काली सोडणार नाही. त्यांना सुद्धा त्यांच्या ह्या कृत्याचा दंड त्यांना मिळणार आहे. कितीही खोटं बोलून जरी त्यांनी रेटून जरी खोटं बोलले असतील ना, तरी सुद्धा त्यांचं सत्य जे आहे ते लोकांसमोर येईल. त्यांचं सत्य जे आहे ते जगासमोर येईल. आणि जरी आज नाही आलं तर उद्या येईल, उद्या नाही आलं तर परवा येईल, परंतु ह्या जीवनाच्या अंतापर्यंत एक ना एक दिवस त्यांचं सत्य समोर येईल आणि त्यांना त्याचा दंड भोगावा लागणार आहे. त्यामुळे पळून पळून ते कुठे जाणार आहेत, शेवटी परमेश्वराच्या दरवाजामध्ये त्यांना जावंच लागणार आहे. आणि डिवाइन हे सगळं पाहत आहे, तुमच्यावर झालेला अन्यायही पाहत आहे, त्यांनी केलेली मस्तीही पाहत आहे, आणि त्यांच्यातील अंगातील जो आपण म्हणतो ना एक मस्ती आहे, खूप माज आहे, तर तोही जिरवण्याचा प्रयत्न मा छिन्नमस्ता नक्की करेल. सो क्लायमेट दिस रिडिंग. सत्य सुद्धा योग्य वेळ आल्यावरच समोर येतं. त्यामुळे जरी असं वाटत असेल की तुम्हाला असं वाटत असेल की आपण सत्य आपलं बाहेर आलं नाही, तर
ते सत्य कधी बाहेर येणारच नाही का, तर नाही तसं नाही, तुमचं सत्य आहे तर ते नक्कीच कधी ना कधीतरी बाहेर येईल. त्याला वेळ लागेल परंतु ते बाहेर येईल. तर धुमावती मा येथे दिसून येत आहे. ह्या 2 कार्ड थ्रू आपल्याला काय इंडिकेट होतंय, जे जे तुमचे शत्रू आहे, जे ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, तर नक्कीच त्यांचं जे जीवन आहे, मा धुमावती जेव्हा जेव्हा कार्डमध्ये येते, आत्ताच मी ज्यांच्याविषयी बोलले त्या लोकांना नक्कीच तुमच्या जीवनामधील अशी काही लोक असतील तर त्यांना नक्कीच त्याचा प्रत्येक काही दिवसामध्ये येईल की त्यांचं जे आयुष्य आहे ते छिन्न विछिन्न होणार आहे. त्यांचं जे आयुष्य आहे ते संपणारच आहे बहुतेक, कारण की मा धुमावती अशा लोकांना कधीही सोडणार नाही, अशा लोकांना कधीही मुक्त करणार नाही. तर मा भुवनेश्वरी तुम्हाला ही गाईड करत आहे. मा भुवनेश्वरी येथे आलेले आहे तर तुमच्या जीवनामध्ये एक समृद्धता येत आहे, शांतता येत आहे, पीस येत आहे. एक प्रकारे वैभवशाली जीवनाचे तुम्ही मालक होताना इथे दिसून येत आहात. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साइन फॉर यू. सुखाचे दिवस येत आहे, दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस तुमच्या जीवनामध्ये येत आहे. कालधारा इज इंडिकेटिंग हिअर. हे बघा, काळ जो आहे, चक्र जे आहे फिरत असतं, चक्र जे आहे गोल फिरत असतं. त्यामुळे कोणी असं समजू नये की आज मी या ठिकाणावर आहे तर मी ह्याच ठिकाणावर राहील. नाही, पुन्हा पुन्हा त्याच चक्रामधून बाहेर काढून तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच चक्रामध्ये टाकण्यात येणार नाही. तर येथे दिसून येत आहे तुमची जी काही काळ आहे, जो काळ आहे तो बदलताना येथे दिसून येत आहे. समय का पहिया आहे. कधी ना कधी असं होतं की आपल्याला काही गोष्टी जुन्या आठवतात, काही गोष्टी आपल्याला मागच्या जन्माच्या सुद्धा आठवतात. कधी कधी एखाद्या ठिकाणावर गेल्याच्या नंतर असं वाटतं की अरे आपण इथे तर पहिले कधीतरी आलेलो आहे, ह्या व्यक्तीला तर आपण पाहिलेलं आहे, ह्या व्यक्तीशी तर आपण इंटरॅक्ट झालेलो आहे, बोललेलो आहे, असं वाटतं. तर ते काय असतं, कालचक्र आहे. कालचक्र जे आहे ते फिरत असतं. आपण अनेक जन्म घेत असतो आणि काही जन्मांच्या स्मृती आपल्या जेव्हा ती व्यक्ती ती जागा समोर येते त्यावेळेस त्या येतात. सो कालधारा इज इंडिकेटिंग हिअर की जो वाईट काळ होता तो तुमच्या जीवनातला संपलेला आहे आणि ज्या काही जुन्या गोष्टी होत्या, कार्मिक गोष्टी होत्या, त्या तुमच्या जीवनामधून निघून गेलेल्या आहेत. जरी तुम्हाला आता त्या फील होत आहेत तरी सुद्धा त्या तुमच्या जीवनामधून निघून गेलेल्या आहेत. समय बॉटमची एनर्जी आपण घेऊया गौरी देवी. गौरी देवी इज इंडिकेटिंग हिअर की तुम्ही जी काही शिवजींची आराधना केलेली आहे आणि जी काही तुम्ही प्रार्थना करत असता शिवजींची किंवा जी काही तुम्ही शिवरात्रीला ध्यानधारणा केलेली आहे, मा गौरी खूप जास्त प्रसन्न आहे. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे पीस, शांतता ती घेऊन येत आहे. तुमच्यातील शक्तीचा उदय होत आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी इच्छिलेल्या आहे, जे काही मागितलेलं आहे परमेश्वराला, ते तुमच्या जवळ येणार आहे. मा काली तुम्हाला ती गोष्ट प्रदान करत आहे. असं म्हणतात की भगवान शिवांना काही जरी आपण मागितलं तरी ते आपल्याला देऊन टाकतात. तर येथे दिसून येत आहे भविष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये शांतता येत आहे, पीस येत आहे, फुलफिलमेंट येत आहे. मा भुवनेश्वरीने तुम्हाला तेच वरदान दिलेलं आहे. फक्त ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या तुम्हाला सोडाव्या लागणार आहेत आणि तुम्ही नाही सोडल्यात तरी त्या तुमच्या जीवनामधून निघून जाणार आहेत. परफेक्ट करिअर, परफेक्ट जॉब, परफेक्ट पार्टनर, परफेक्ट रिलेशनशिप, परफेक्ट एक लाईफ तुमच्याकडे येत आहे. सो डिवाइन टायमिंग तुमच्या जीवनामध्ये सुरू झालेलं आहे. युनियन तुमच्या जीवनामध्ये सुरू झालेलं आहे. युनियन आधी तुमचं तुमच्याशी झालं, डिवाइनचं तुमच्याशी झालं, तुमच्या जीवनामध्ये एक डिवाइन टायमिंग सुरू आहे. सो कालधारा ही तेच इंडिकेट करत योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळेवर तुमच्या जीवनामध्ये येतील. हेच तुम्हाला ह्या 2 कार्ड थ्रू येथे मा काली गाईड करत आहे. तर ही होती आजची रीडिंग. आय होप. तर येथे शत्रूंच्या विरोधात खडक उचलायला घाबरू नका. मा काली तुम्हाला हे सुद्धा सांगत आहे की जेथे जेथे गरज आहे तेथे तेथे तुम्हाला बोलण्याची गरज आहे. असू शकतं आपण म्हणतो वादविवाद घालायला नको, परंतु जेथे गरज आहे तेथे खडक शस्त्र उचला, असंही तुम्हाला मा काली गाईड करत आहे. तर आपल्यातील जी काही स्ट्रेंथ आहे ती मा कालीची आहे. सामर्थ्याची देवता आहे, शक्तीची देवता आहे. तर ही होती आजची रीडिंग. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.